फर्स्ट टाइम ब्लॉग. तर आम्ही आज नाशिकला चाललोय वनते एक्झिबिशनसाठी आणि इट्स अ बाम शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे. एक्झिबिशनसाठी मी श्रेया, ही अंजली आणि हे आमचे प्रेम सर आणि ब्लूपर्सला माफ करा. पुढच्या अपडेटसाठी स्टे ट्यून. परत एक एक्झिबिशन होणार आहे 30 तारखेला. तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला विजिट करा. द डिटेल्स विल बी पोस्टेड ऑन आवर सोशल मीडियाज, ऑन व्हॉट्सअप ग्रुप्स, ऑन इंस्टाग्राम, ऑन फेसबुक, एव्हरीवेअर. थँक्यू. तर श्रेया ही मुलगी नुसतं शूटच घेणार आहे स्वतःचा. सांगितलं आहे कंटेंट शूट करायला. आणि मॅडम तिचं नाव पण कुछ होत आहे, मूवी बघून ठेवलेलं आहे. नाही गाईज, माझं नाव चेंज झालेलं आहे. इट्स कृष्णा. कोणाला सांगायचं का नाही डॉक्युमेंटल स्पेल करा. कोणी कमेंट मध्ये स्पेलिंग टाका प्लीज कमेंट कृष्णा. कम ऑन गाईज, गुगल इट. या मॅडमचं गाईज करणं बंद होणार नाहीये. तर आपण नंतर परत भेटूयात ना. बाय बाय. हॅलो. तर वेलकम बॅक. आणि आता आम्ही पोहोचलेलो नाशिकमध्ये. सो आणि आमचे मॅम उठल्या आहेत. फायनल मॅम. हॅलो. सो वी आर नाशिक. आगे काही बताएंगे. मॅम सर पुढे निघून गेलेत आम्हाला सोडून. आणि आम्ही अशा नाशिकच्या रस्त्यांवरती भटकतो आणि एक रेस्टॉरंट मिळत नाही. व्हॉट आर यू गाईज डुईंग? प्लीज सजेस्ट अस सम रेस्टॉरंट. प्लीज. एवढं सगळं शोध घेऊन आम्हाला फायनली एक हॉटेल सापडलंय. त्याचं नाव आहे टोमॅटो. त्याचं नाव आहे टोमॅटोज. टमाटोज. वन्स मोर मॅम प्लीज. टमाटोज. काय? Cadillac, you see. माझी बस कधी So leave me stranded on the carpet, head under the faucet. You're my alibi. It's fair enough you wanna cock it, hoping I'll forget following the night. इथे पाण्याच्या आंब्याचा चीक काढतो आणि मामा मला सांगतात की कसं करायचं असतं एक्झॅक्टली. नाशिकात येऊन नाशिकमध्ये आल्या आल्या काहीतरी फ्रुट्स भेटले. ते पण झाडावरनं खाली पडलेले. आणि नंतर कसं मागवता तुम्ही? मागवतो आम्ही कसं असं. हां इथून सारखा रस बाहेर पडेल. तुझा अर्धा रस बाहेर पडला. असंच करायचं असतं मॅम. आई असंच करते. आंब्याचा रस. मग ते असं काढतो आम्ही आणि मग ते नाही मला पण येतं काहीतरी. जमलं म्हणजे तो लूज झाला ना की मग हे काढायचं आणि मग रसासाठी बाहेर काढायचं. गेअर्सचा शोकेससाठी आलो होतो. पण ओके आम्ही फूड ब्लॉगिंग पण करू शकतो. Tell of the scenery, my happiness is misery, and nothing's like it used to be. 'Cause everybody around me's feeling sorry for themselves. So why the hell am I to blame? I never underestimate the impact of the fourth wall breaking down upon my feet. The offer is finished, it can't be undid. Leave me stranded on the carpet, head under the faucet. You're my alibi. आता इथे बाम फेस्टिवलला आलो. फिल्म फेस्टिवल. आम्ही इथे रिकामीकडे बसलो कारण की फेस्टिवल चालू झालं. समोसा दिला गेला. रिफ्रेशमेंट. दिस इज कॉल्ड रिफ्रेशमेंट ॲज पर सर. परत बघता तुम्ही
सर फोनमध्येच बघतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेलं काम करतोय. एक्झॅक्टली आम्ही इथेही ऑफिसचं काम करतोय, म्हणजे आम्हाला सुट्टी नाही. आज संडे आहे तरी आम्ही आहोत इथे. सर जाते सर कधीतरी जाते 6 वाजता. नाही रोज जाते 6 वाजता. चलो गाईज बाय, वी विल कीप यू अपडेटिंग. आणि आम्ही हा थोडासा लेट पोस्ट करणार आहोत व्हिडिओ, कारण की आम्ही परत 30 जूनला येतोय इथे. आणि आम्ही जे तुम्हाला विचारतो प्लीज आम्हाला त्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नहीं. So we are doing packing now. We are heading to Pune back. So नमस्कार गाईज. तर मला सांगितलं गेलं आहे की मी मराठीमध्ये बोललं पाहिजे, तर मी मराठीमध्ये बोलते. आम्ही प्लीज़ आज के लिए मेरे मैम को इग्नोर करो गाइज. So we are packing. See how hard किती कष्ट करते श्रेया. इवन मॅम आता माझा जॉब जाईल. श्रेया अनन्या पांडे झाली का? मॅम प्रेम मॅम कसं वाटतंय? तर आमचे प्रेम सर आलेले तिथे. प्रेम सर, तर अंजलीनी शॉर्टकट मारून फक्त एवढंच काम केलेलं आहे. हे अक्सर असे काम करतात, मॅम पण काम करतात. आणि ठीक आहे, बाय बाय. निघालो आहोत नाशिकवरनं. ऑलमोस्ट 180-160 किलोमीटर्स जायचे. तर ड्राईव्ह करतायत लगातार. मॅमला तर झोप आली आहे बिकॉज शी इज हँडलिंग सो मच ऑफ क्लायंट्स. अच्छा, शी इज हिअर फॉर व्लॉग गाईज. सो दिस इज श्रेया. आम्ही मला कशाचंच काही नाहीये, केस विस्कटले आहेत आमचे. जाऊ द्या, इग्नोर करा आम्हाला, तुम्ही आम्हाला बघूच नका. आम्ही दिसत असू तरी. हा, श्रेया चांगली दिसतीये. दाखवतो आम्ही. तर असे हे नाशिकचे रस्ते, अशा या गाड्या आणि असे ते हायवे. अंजलीवर इथे थोडी लाईट इथे डिनर टाइमिंग साठी हॉटेल इंद्रायणी. लुकिंग फॉर टेबल. गो विथ ग्रीन.